अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात फ्रेंच फ्राईजला। इथे मी 5 मोठी बटाटी घेतली आहे। फ्रेंच फ्राईज करताना एक गोष्ट कायम लक्षात घ्यायची, बटाटे ही लांबसर म्हणजेच उभे घ्यायची। आता आपण बटाट्याची साल काढून घेऊयात। इथे मी सर्व उभी बटाटी घेतलेली आहे, कारण फ्रेंच फ्राईज करताना उभ्या बटाट्याची मस्त फिंगर्स होतात। याला फिंगर चिप्स असेही म्हणतात। लहान मुलांचा तर फ्रेंच फ्राईज म्हणजे आवडता पदार्थ। अशा प्रकारे इथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेतली आहे। चला तर मग आता या बटाट्याची आपण फिंगर्स पाडूयात। इथे मी उभं बटाटा घेतला आहे। चाकूने बटाट्याची अशी 2 भाग आधी करून घ्यायची। अर्ध्या बटाट्याला असं आडवं आधी कापायचं। आणि मग ते अशा पद्धतीने कापून घ्यायची। काहींकडे तर फिंगर चिपची किसणीही असतात, त्यातही केलं तरीही चांगलं, आणि नसेलच तर असे चाकूने हाताने करायची। इथे माझी बटाटे हे चपटी झाली आहेत, आता ते असे गोल करायची। हे बघा, अशा प्रकारे मी इथे फिंगर्स करून घेतली आहेत। इथे अशा प्रकारे आपण सर्व बटाट्याची फिंगर्स अशी केलेली आहेत। आता आपण ते एका मोठ्या बाउलमध्ये टाकूयात।
हे फिंगर फ्राईज असेच लांबसर असतात. याला आता आपण सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. इथे मी या फिंगर फ्राईजला 2-3 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण ते शिजवून घेऊयात. गॅस चालू करायचा. गॅसवरती ठेवायची कढई. कढईमध्ये टाकायचं पाणी. पाणी हे अंदाजेच टाकायचं. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं. आता पाणी चांगलं गरम झालं की मग त्यात फ्रेंच फ्राईज टाकायचे. आपलं पाणी चांगलं गरम झालं आहे. आता त्यामध्ये हे फिंगर फ्राईज शिजवण्यासाठी आपण टाकायचे. आणि हो, फिंगर फ्राईज हे जास्त शिजवूनही नाही द्यायची. 50% पाण्यामध्ये शिजली पाहिजे, नाहीतर ते लूज होतात. चला तर मग आपले फिंगर फ्राईज शिजले की नाही पाहूयात. हे बघा, इथे 50% आपले फिंगर फ्राईज शिजलेले आहे. आता आपण ते काढून घेऊयात. पन्नास टक्के म्हणजेच नुसते बटाटी वाफळून घ्यायची. आता हे बटाटे आपण फिंगर फ्राईज केले होते ते एका कापडावरती टाकून घ्यायचे. सुती कापडावरती टाकायचे, जेणेकरून त्यातलं पाणी हे शोषलं गेलं पाहिजे. आता हे बटाटे सर्व बाजूने पसरवायचे, कारण ते गारही झाले पाहिजे आणि त्यातलं पाणीही शोषून घेतलं पाहिजे. त्याच्यात पाणी राहता कामा नये. ते पूर्ण कोरडे झाले पाहिजे, कारण ते आपल्याला नंतर तळायचे आहे. मी अशा प्रकारे कापडाने सर्व पाणी त्यातलं काढून घेत आहे. हे बघा, आपलं इथे फिंगर फ्राईजचं पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे कापडाने. तरीही 5 ते 10 मिनिट हे असंच वाळू द्यायची. आता हे तळण्यासाठी आपण एका गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये टाकायचे तेल. तेल गरम होऊस्तोवर आपले फ्रेंच फ्राईज मस्त वाळत आहे. आता इथे तेलही तापलं आहे आणि फ्रेंच फ्राईजही कोरडे झाले आहे. आता त्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे. जास्त कॉर्नफ्लॉवरही नाही लावायचं, नाही तर तेलात कॉर्नफ्लॉवर होतं. या कॉर्नफ्लॉवरने आपलं तेल खराबही होतं. त्यामुळे कॉर्नफ्लॉवर हे मीडियमच वापरायचं, जेणेकरून ते फक्त बटाट्यांना लागलं पाहिजे.
या ठिकाणी बटाट्याला अशी मस्त कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. आणि तेल तापलं की त्यात कढईमध्ये हे फ्रेंच फ्राईज तळायला सोडायची. ह्या फ्रेंच फ्राईजला जास्त हलवायचंही नाही. अल्ल्याद असं आधी हलवून घ्यायचं आणि नंतर तळण्यासाठी कढईत सोडायचं. ते बरोबर तळून निघतात. गॅस हा मिडियमच ठेवायचा. मस्त कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज आपले तयार होणार आहेत. हे बघा, गॅस इथे मी मीडियमच ठेवला आहे. आता आपले फ्रेंच फ्राईज मस्त तळलेले आहेत. हे बघा, आपले कुरकुरीतही दिसतात. हेच फ्रेंच फ्राईज जर तुम्ही कॅफेत किंवा दुसरीकडे कुठे हॉटेलमध्ये खायला गेलात तर खूप महाग भेटतात. त्यापेक्षा तुम्ही हे घरीच करायला शिका. हे बघा, आपण पाहू शकता आपले फ्रेंच फ्राईज मस्त झाले आहेत. आता परत काही तळण्यासाठी कढईमध्ये सोडूयात. हे बघा, आपल्या फ्रेंच फ्राईजला मस्त लालसर असा कलर आला आहे. जर तुम्हाला फ्रेंच फ्राईज लईच कुरकुरीत हवे असतील तर असे लाल होऊ द्यायची. मी मुद्दाम हे तुम्हाला दाखवण्यासाठी लाल केली आहेत. हे बघा, आपले फ्रेंच फ्राईज मस्त तळवून झालेली आहेत. आता आपण ते टोमॅटो कॅचअप संग खाऊयात. तर तयार आहे आपले गरमागरम असे फ्रेंच फ्राईज. तुम्ही पण तुमच्या घरी असे फ्रेंच फ्राईज नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.